नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित मकर संक्रांतीनिमित्त रविवार विशेष साहित्य लेखन उपक्रम राबवला गेला होता. या उपक्रमात मी सहभागी झालो होतो. अनुभव लेखन स्पर्धेत माझ्या लेखाला प्रथम क्रमांक मिळाला. बायका जोमात नवरे कोमात हे लेखाचे शीर्षक होते. त्या बक्षीसपात्र लेखाचे अभिवाचन मी आपणापुढे करीत आहे. नमस्कार. मी प्रदीप जोशी. मकर संक्रांत हिंदू संस्कृतीचा नवीन वर्षातील पहिला सण. तिळगुळ घ्या, गोड बोला अशी साद घालण्याचा सण. या सणावर वर्चस्व मात्र नेहमीप्रमाणे बायकांचीच. त्यांनी नटून थटून मिरवायचे आणि आम्ही पुरुषांनी घराच्या गच्चीवर किंवा बंद खोलीत बसून राहायचे. वा, काय न्याय आहे. म्हणे स्त्री पुरुष समानता. घराची सजावट केलेली असते. बायका दागिने घालून नटलेल्या असतात. एकमेकींना वाण देत असतात. आपली बायको किती सुंदर आहे हे त्या दिवशी कळतं. इतर बायका देखील सुंदर दिसतात, पण त्यांना पाहण्याची आपणास परवानगी नसते. कधी कधी आम्ही पुरुष मंडळी दाराच्या फटीतून त्यांचे सौंदर्य निहाळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात कधी यश मिळते, कधी मिळत नाही. सौंदर्य काय असते हे खऱ्या अर्थाने आपणास पाहायचे असेल तर मकर संक्रांतीसारखा चांगला सण नाही. पुरुषांना तशी नटण्याची संधी फारशी मिळत नाही. बैलपोळ्याला होती, पण ती सुद्धा आता हिरावून घेतली. वर्षातील बहुतांशी सण बायकांना नटण्यासाठी असतात. सणांची मौजमजा बायकाच लुटू शकतात. पुरुषांनी फक्त त्यांना पैसा पुरवायचा असतो. मला असा एकतर सण दाखवा की पुरुषांनी भरपूर दागिने घातलेत, उंची वस्त्र परिधान केलेत. फक्त पुरुषच तो सण साजरा करत आहेत. बायका गच्चीवर किंवा बंद खोलीत आपल्या नवऱ्याला निहाळत बसलेले आहेत. नाही ना असा एक तरी सण. मग उगाच स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा कशासाठी मारायच्या. मकर संक्रांतीला नटून थटून आलेल्या बायकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड बोला असे मनापासून म्हणावे वाटते. पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येतात. आपली एखादी जुनी मैत्रीण हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्या घरी आलेली असते. तिला एकदा बघावे, तिच्यातील बदल जाणून घ्यावेत, तिच्याशी मनमुराद गप्पा माराव्यात, पूर्वीच्या आठवणींना उजाळा द्यावा असे वाटत असते. पण काय करणार, आपले काही चालत नाही. मला सांगा, बायकांनी आनंदात हा सण साजरा करायचा आणि आम्ही मात्र निराश होऊन केवळ पाहत बसायची. आपण नेत्रसुखाचे धनी देखील नसतो. आमच्या घरी बायका अशा कार्यक्रमाला येणार म्हटलं की बंद खोलीत रवानगी असूनही बरमुडा बनियन यावर बसता येत नाही. पॅन्ट शर्ट घालूनच बसावे लागते. गच्चीवर असलो तर बायकोची नजर आपल्यावर असते. मी अशा वेळी घरात न बसता फिरायला जाणे पसंत करतो. मोकळ्या शुद्ध हवेत मित्रासमवेत गप्पा मारत बसतो. बायका अनेक गोष्टी विसरतील, पण सणाच्या वेळी नवऱ्याला वारंवार आठवण करून देतील.
एरवी फिरायला जायचे म्हटले की यांची नकार घंटा ऐकून घ्यावी लागती. मात्र या दिवशी त्या आपणहून आठवण करून देतात. काय हो, फिरायला जायचंय ना, अजून नाहीच गेलात? उशीर झाला तर काहीही तक्रार करत नाहीत. आलिया भोगासी म्हणत अशा सणाला सामोरे जायचे, एवढंच काय ते आपल्या हातात असतं. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा द्या. पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद.